त्यांचं नेतृत्व याची तुलना काही अभ्यासक अलेक्झांडर किंवा नेपोलियन यांच्याशी करतात. एक अभ्यासक म्हणून आपलं काय मत आहे? नेपोलियन असो किंवा अलेक्झांडर सिकंदर द ग्रेट असो, या सगळ्यांशी आणि शिवाजी महाराजांची तुलना कोणत्या अर्थाने होऊ शकत नाही. एक प्रकारे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत, कारण शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही लढाईच्या टेक्निक्स वापरल्या, ज्या प्रकारची युद्धतंत्र आणि नवीन नवीन शस्त्रांचं संशोधन करून ती शस्त्र वेगवेगळ्या युद्धामध्ये वापरून नेहमी विजयाची पराकाष्ठा महाराजांनी जी केलेली आणि सातत्याने विजय मिळवलेला आहे, याच्यातून जगातल्या प्रत्येक योद्ध्याला प्रेरणा मिळालेली आहे. त्यामुळे सिकंदर असो किंवा अलेक्झांडर द ग्रेट असो किंवा नेपोलियन बोनापार्ट असो, यांनाही त्याच्यातून ती प्रेरणा मिळालेली आहे. आणि मग त्यांनी शिवचरित्राच्या कॉपीज तिकडे मागवल्या, त्याच्यावरती अभ्यास केला. त्यांचे लष्करी जे काही निष्णांत असे योद्धे असतील किंवा त्यांचे जे एक्सपर्ट्स असतील, फील्ड मार्शल, यांनी त्याच्यावरती अभ्यास करून वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कशा टेक्निक्स लढवल्या जाऊ शकतात याचे संशोधन करत, त्याच्यावर सखोल अभ्यास करत त्यांनी यश मिळवलेले आहे. पण याला आधार आहे का काही? आधार आपण असा देऊ शकतो की ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये शिवचरित्र लिहून घेतलं, इंग्रजी भाषेमध्ये लिहून घेतलं आणि ते जगातल्या सगळ्या ग्रंथालयांना त्याच्या कॉपीज पाठवून दिल्या. म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांकडे अशा प्रकारची मागणी आलेली आहे की आम्हाला शिवचरित्राचा अभ्यास करण्यासाठी आमच्याकडे ग्रंथालयांना ह्या कॉपीज पाठवा. आणि त्यांची विनंती मान्य करून राजर्षी शाहू महाराजांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रिन्स ऑफ वेल्सचे हस्ते पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी राजर्षी शाहू महाराजांना विचारलं गेलं की हे कार्यक्रम कसा घडवून आणला, त्यावेळी त्या प्रिन्स ऑफ वेल्सनं हे कबूल केलेलं आहे की जगावरती सगळं राज्य गाजवणाऱ्या इंग्रजांना जर कोणाच्या युद्धतंत्राचा अभ्यास करण्याची मदत झाली आणि जगावर जे आम्ही झेंडा गाडू शकलो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धाचं तंत्रज्ञान आहे. आणि म्हणून मुठभर 3000 इंग्रज या भारतावरती आले आणि त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. मुठभर लोकांनी एवढा मोठा पराक्रम करण्याचं जे काही तंत्र चोरलं त्यांनी किंवा त्यांची कॉपी केली आपण असं म्हणतो, ती इंग्रजांनी केली, फ्रेंचांनी केली. आणि याला पुढच्या काळामध्ये आपण पाहू शकतो की नेपोलियन बोनापार्टच नव्हे, सिकंदर अलेक्झांडर द ग्रेटच नव्हे, तर या हिटलर पहा, हिटलर तर कायम असं सांगत होता की मी नॉर्डिक वंशाचा आहे, म्हणजे मी हिंदू आहे आणि माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज, आणि म्हणून त्याच्या लष्कराचा जो ध्वज आहे त्याच्यावर पण स्वस्तिक आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण इराकचे सर्व जर बघितले, सद्दाम हुसेन, तर हे सगळे, या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आमची प्रेरणा या म्हणजे गनिमी तंत्राची. किंवा व्हिएतनामच्या अध्यक्षांना आपण विचारा की 27 वर्ष अमेरिकेसारख्या राष्ट्राला झुंज देऊन त्यांना गुडघे टेकायला तुम्ही लावले, तर त्याला प्रेरणा कोणाची आहे? तर त्यांचं उत्तर असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा आम्ही अभ्यास केला. आणि म्हणून कमी सैन्य, कमी शस्त्र, कमी दारुगोळा, कमी पैसा, कमी मनुष्यबळ आणि प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा अमेरिकेला 27 वर्ष झुंजून शेवटी अमेरिकेला आम्ही गुडघे टेकायला लावले, हे जर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष कबूल करतात. आणि म्हणून व्हिएतनामच्या राजधानीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि दररोज तिची दिवाबत्ती केली जाते. एवढी मोठी प्रेरणा जगातल्या वेगळ्या लोकांना मिळालेली आहे. आणि भारतातल्या लोकांचं घ्यायचं म्हटलं तर ज्यावेळी भारत देश स्वतंत्र झाला, पहिलीच लढाई आपली ज्यावेळी झाली 1947ला देश स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसामध्ये, तर त्यावेळी भारताच्या आर्मीने जी काही टेक्निक्स वापरली, ती टेक्निक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कात्रजच्या घाटामध्ये जी टेक्निक वापरली, ती बैलाच्या शिंगांना पलिते बांधून फसवलं शाहिस्ते खानाला, तीच टेक्निक भारत सरकारच्या मिलिटरीने तिथे काश्मीरमध्ये बकऱ्यांच्या शिंगांना ते पलिते बांधले आणि पाकिस्तानची फौज त्या दिशेनं डायव्हर्ट झाली आणि आपली मिलिटरी इकडून घुसली आणि आपण त्यांना कंट्रोलमध्ये आणू शकलो. ही सगळी प्रेरणा त्या शिवचरित्रातून मिळते. आणि शिवचरित्रातलं वेगळं वैशिष्ट्य असं की महाराजांनी लढलेली प्रत्येक लढाईची टेक्निक वेगळी आणि महाराजांनी प्रत्येक लढाईत वापरलेलं शस्त्र वेगळं. कधीही शस्त्राचं रिपिटेशन नाही, कधीही त्या काव्याचं किंवा त्या पद्धतीचं रिपिटेशन नाही. आणि म्हणून जगातल्या सगळ्या इतिहास संशोधकांना नव्हे तर लष्करातले जेवढे योद्धे आहेत, जे लष्कराच्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करतात, याचं ठरवतात, हे सगळे या महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करतात. वेगवेगळ्या भाषांमध्ये शिवचरित्र ट्रान्सलेट झालेलं आहे. आणि महाराजांनी प्रतापगडची जी लढाई केलेली आहे, ती लढाई तर भारताच्याच मिलिटरीला नव्हे तर जगातली प्रत्येक मिलिटरीचे कमांडर्स प्रतापगडच्या लढाईला जगातली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून त्याचा अभ्यास प्रत्येक मिलिटरीला शिकवला जातो. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की जगातला सर्वश्रेष्ठ योद्धा की कमीत कमी माणसं, कमीत कमी सैन्यबळ, कमीत कमी पैसा, पण बुद्धीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला एक संदेश घालून दिला की तुम्ही संख्येने किती आहे त्याच्यापेक्षा तुमचे धैर्य किती मोठं आहे, तुमची निष्ठा किती मोठी आहे, त्यानुसार तुम्ही पराक्रमाची जोड देऊन स्वतःचं राज्य अस्तित्वात आणू शकता. फक्त फरक एवढाच आपण असं करू शकतो की नेपोलियन असेल किंवा हिटलर वगैरे असेल, हे सगळे हुकुमशाह आणि छत्रपती शिवाजी महाराज मात्र लोकशाहीचे पुरस्कर्ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा लोकलढा आहे, लोकांच्या हितासाठी आहे. बाकीच्यांनी आपापले राज्य निर्माण केली, पण शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकराज्य. आणि म्हणून हे लोकराज्याची संकल्पना अस्तित्वात आणत असताना जगातल्या अनेक लोकांना शिवचरित्राने प्रेरणा दिलेली आहे. आणि ज्यांनी ज्यांनी प्रेरणा घेतली ते त्या राष्ट्रांनी स्वतंत्र झालेले आहेत. आणि म्हणून जगाच्या पाठीवर जेव्हा केव्हा स्वातंत्र्याचा लढा लढला जातो, त्याचे जर कोणी
प्रेरणास्थान असतील तरी आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत असं आपण ठामपणे म्हणू शकतो. अखेर महाराजांना पुरंदरचा